मुलांनो, पहिल्या भागाप्रमाणेच विज्ञानाचा हा भाग देखील माहितीपूर्ण आहे बरं का. काही गोष्टी तुम्ही या आधीच्या इयत्तांमध्ये शिकला असलात तरी इथं आपण त्या त्या तत्वांबद्दल सखोल माहिती मिळवणार आहोत. तर ज्याप्रमाणे आपण पहिल्या भागात विज्ञान तत्व आणि त्यावर आधारित प्रयोग पाहिले, तसंच इथंही आपण त्याची पुनरावृत्ती करणार आहोत का? होय. त्यामुळे आपली अभ्यासाची पद्धती बदलण्याचं काहीच कारण नाही. हो. आधी तत्व जाणून घेणं, ती पाठ करणं, त्यावरची उदाहरणं सोडवणं हे चक्र विज्ञानाच्या या भागालाही लागू आहे बरं का. आपण सुरुवात करणार आहोत ते पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूच्या आवरणापासून, ज्याला आपण वातावरण असं म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे 40 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण पसरलेलं आहे. पृथ्वीलगतच्या वातावरणात 78.084% नायट्रोजन आहे, तर 20.946% ऑक्सिजन आहे. याशिवाय वातावरणात कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ यांच्याबरोबर ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि धुलीकण हेही सापडतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण उंच जाऊ तसं वाफ आणि धुलीकण यांचं प्रमाण कमी होत जातं. सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील वातावरणात वाफ नसते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर सूर्यकिरणांमुळे ऑक्सिजनचं ओझोनमध्ये रूपांतर होतं. ओझोनचा रेणू O3 ऑक्सिजनच्या 3 अणूंपासून तयार होतो. पृथ्वीपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर ओझोनचा थर दाट असतो. ओझोनचा हा दाट थर सूर्यापासून निघालेल्या हानिकारक अतिनील किरणांना थोपवतो. सर, शहरीकरण, औद्योगिकरण यामुळं प्रदूषण वाढलं आहे असं अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. याचा नेमका अर्थ काय? हे बघ, कोणताही घटक नको त्या ठिकाणी नको तितक्या प्रमाणात आणि अयोग्य वेळी अस्तित्वात असतो तेव्हा त्याला प्रदूषक असं म्हणतात. स्थायू, द्रव आणि वायुरूप प्रदूषक जास्त प्रमाणात अस्तित्वात असतात की ज्यामुळं पर्यावरणाची हानी होते आणि मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. प्रदूषक निर्मिती प्रक्रियेला प्रदूषण किंवा पोल्युशन असं म्हणतात. 3 प्रकारची प्रदूषणं आढळतात: हवेचं प्रदूषण, जलप्रदूषण आणि भूप्रदूषण. सर, म्हणजे वाढलेल्या वस्त्या, उद्योग हीच फक्त प्रदूषणात भर घालतात का? होय. हवेच्या प्रदूषकात वेगवेगळे वायू, धूर, धुरके आणि कणयुक्त घटक आढळतात. एकदा ते हवेत मिसळले की सर्व प्रदूषक सर्वत्र संचार करतात. हवेबरोबर त्यांचं अभिसरण होतं. यातल्या काही प्रदूषकांची हवेतल्या पाण्याच्या वाफेबरोबर प्रक्रिया होते आणि त्यापासून तयार झालेले घटक अधिक उपद्रवी आणि घातक असतात. वाहनं, कारखाने यामुळे प्रदूषणात भर पडते. जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे सल्फर आणि नायट्रोजनची ऑक्साईड्स ही हवेत सोडली जातात. यांची हवेतील पाण्याच्या वाफेबरोबर प्रक्रिया घडून येते आणि त्यातून अनुक्रमे सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ही तयार होतात. पावसाच्या पाण्यात मिसळून ही आम्ल जमिनीवर येतात. त्याला आम्लपर्जन्य किंवा ॲसिड रेन असं म्हणतात. तेलशुद्धीकरण कारखान्यातून आणि जनित्रातून सल्फर डायऑक्साईड तयार होतो. ज्वलनाद्वारे कार्बन मोनॉक्साईड हा हवेत मिसळतो. मथुरा तेल शुद्धीकरण कारखाना अंमली पर्जन्याला कारणीभूत ठरला, ज्यामुळं ताजमहालवर विपरीत परिणाम झालाय. या वास्तूवर आम्लामुळे खळगे तयार झालेत. भोपाळच्या खत कारखान्यातून 3 डिसेंबर 1984च्या रात्री मिथिल आयसोसायनाइड MIC हा वायू टाक्यांमधून अपघातानं बाहेर पडला, ज्यानं जवळजवळ 3000 जणांचे बळी घेतले. होय. बांधकामांमुळे धूळ हवेत पसरते. सिलिका कण आणि ॲस्बेस्टॉसचे धागे तसंच कापड गिरण्यातून बाहेर पडणारे तंतू हे हवेतले कणमय प्रदूषक किंवा पार्टिकल पोल्युटंट्स पैकी आहेत. धूर आणि धुक यांचं मिश्रण म्हणजे धुरके, ज्यामध्ये धुक्यात पसरलेल्या कार्बन कणांचा समावेश असतो. महामार्गावर चालणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर हा धुरक्यास कारणीभूत असतो. प्रकाश रासायनिक ऑक्सिडंट्सचं उदाहरण म्हणजे प्रकाशाच्या सान्निध्यात नायट्रोजन डायऑक्साईड आणि हायड्रोकार्बन यांची एकमेकांशी प्रक्रिया घडून येते.
तयार होणाऱ्या दुय्यम प्रदूषकात ओझोन आणि पेरॉक्सी ॲसेटिल नायट्रेट म्हणजे पॅन ही प्रमुख प्रदूषकं. सर, हं, हवेचं प्रदूषण मानवी शरीराला हानिकारक आहे हे वाचलंय. पण या प्रदूषणाचे शरीरावर होणारे सर्वसाधारण परिणाम ते कोणते? सांगतो. सल्फर डायऑक्साईडमुळे डोळ्याची आणि घशाची जळजळ जाणवते, ज्यामुळं या प्रदूषकाचं प्रमाण वाढलं आहे हे लक्षात येतं. खोकला, श्वसनमार्ग दाह आणि श्वसनक्रियेसंबंधीचे विकारही लक्षात येतात. ओझोन आणि पॅनमुळं डोळ्यांची खाज, खोकला, थकवा, सूज हे आजार संभवतात. हायड्रोजन सल्फाईड आणि हायड्रोजन फ्लोराईडमुळं श्वसनसंस्थेचा पक्षाघात आणि कर्करोगही होऊ शकतात. कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन ऐवजी हिमोग्लोबिनशी संयोग पावतो, त्यामुळं रक्ताची ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी होते. त्यामुळं डोकेदुखी, गरगरणं हे विकार होतात. तसंच हृदय आणि फुफ्फुसावर वाईट परिणाम होतात. कणमय प्रदूषकांमुळं दमा उसळतो, श्वसन नलिका दाह संभवतो, तसंच चर्मरोग किंवा ॲलर्जी संभवते. सिलिका आणि ॲस्बेस्टॉसमुळं फुफ्फुसाचं तंतुभवन किंवा फॅब्रोसिस संभवतं. आपल्या शरीराला आणि एकूण नैसर्गिक गोष्टींना प्रदूषित करणाऱ्या या वायूंवर आणि त्यांच्या निर्मितीवर नियंत्रण कसं ठेवता येईल? सांगतो. मुक्ता, कारखान्यांची धुराडी अधिकाधिक उंच असणं आवश्यक आहे. त्यामुळं कारखान्यातील प्रदूषकं अधिक वरच्या स्तरावर हवेत मिसळली जातील. स्वयंचलित वाहनांची वेळोवेळी तपासणी करणं, हवेत प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी कारखान्यांभोवती हिरवी झाडं लावणं, साठवण आणि अवसादन टाक्या, गाळण पिशव्या, आर्द्र संकलन आणि वायुशोषक हे प्रदूषण कमी करण्यासाठीचे काही उपाय आहेत. सर, हवेनंतर ध्वनीमुळे प्रदूषण कसं वाढतं? सांगतो. मानवी श्रवणेंद्रियाची संवेदन क्षमता 0 ते 180 डेसिबल्स एवढ्या पल्ल्याची असते. सामान्यतः 140 डेसिबल पुढील आवाज गोंगाट ठरतो. मिक्सर, ग्राइंडर, व्हॅक्यूम क्लीनर, धुलाई यंत्र अशा घरगुती उपकरणांमुळे येणारा ध्वनी जवळजवळ 87 डेसिबल्स असतो. छापखाने, लघुउद्योग यामध्ये सुमारे 98 डेसिबल आवाज निर्माण होतो. मोटार गाड्या, विमानं यामधून 150 डेसिबल आवाज निघतो. मोठ्यानं लावलेला स्टिरिओ, टीव्ही, भांडखोर शेजारी, आरडाओरडा करणारी मुलं, भुंकणारी कुत्री ही आवाजात भर घालत असतात. सर, मग मानवी शरीरावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम दिसून येतात का? मुक्ता, हां. ध्वनी प्रदूषणाचा ताबडतोब दिसून येणारा परिणाम म्हणजे ऐकू येण्यात निर्माण होणारे दोष. बराच काळ मोठा ध्वनी कानावर सतत पडत राहिला तर कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. मोठ्या आवाजामुळं हृदयाची स्पंदनं वाढतात, तसंच डोळ्यातल्या बाहुल्या प्रसरण पावतात. मेंदू, यकृत आणि हृदयावर विपरीत परिणाम होतात. त्याचबरोबर एकूण मानसिक संतुलनही बिघडतं. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 3/4 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. विज्ञानामध्ये देखील पाण्याचं महत्त्व निर्विवाद आहे. कारण पाणी हे एक लक्षणीय द्रावण आहे आणि बरेच पदार्थ त्यात विरघळतात. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असंही म्हणतात. जीवन प्रक्रियेतील सात्मीकरण क्रियेमध्ये अन्न पदार्थांचं पाण्यात विद्राव्य संयुगात रूपांतर होणं आवश्यक असतं. ही संयुग पाण्यात विरघळतात. संपूर्ण शरीरात त्यांचं अभिसरण होतं. शरीरात तयार झालेले निकामी पदार्थ त्यांच्या जलीय द्रावणाद्वारे मूत्र आणि घामाच्या रूपात शरीरातून उत्सर्जित केले जातात. बरोबर सांगितलंस देवदत्त. वनस्पती आपल्या वाढीसाठी लागणारे पदार्थ जलीय द्रावणाच्या स्वरूपात शोषून घेते. खतं आणि कीटकनाशकं सुद्धा त्यांच्या जलीय द्रावणाच्या स्वरूपात शोषली जातात. चिमूटभर मोरचूद किंवा कॉपर सल्फेट हे पाण्यामध्ये टाकून ढवळलं की मोरचुदाचे स्थायू कण दिसेनासे होऊन निळं द्रावण मिळतं. संपूर्ण द्रावणातील समान निळ्या रंगांची तीव्रता द्रावण समांग किंवा होमोजिनियस असल्याचं दर्शवते. म्हणजेच द्रावणातील कोणत्याही भागाचं संघटन किंवा कंपोझिशन हे सारखंच असतं. स्थायू आणि द्रव पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण असं म्हणतात. जो पदार्थ द्रवात विरघळतो
तो द्रवात द्रावणीय आहे असं म्हणतात. द्रावणातील विरघळलेल्या पदार्थाला द्राव्य किंवा सोल्यूट असं म्हणतात. तर द्रावण तयार करणाऱ्या माध्यमाला द्रावक किंवा सॉल्व्हंट असं म्हणतात. एखाद्या तापमानाला द्रावणात द्राव्य न विरघळता स्थायू स्वरूपात तसाच राहतो. त्या द्रावणाला संतृप्त द्रावण असं म्हणतात. एखाद्या तापमानाला ज्या द्रावणात द्रव्य अधिक प्रमाणात विरघळू शकत असेल त्या द्रावणाला असंतृप्त द्रावण असं म्हणतात. एखादं द्रावण संतृप्त किंवा असंतृप्त आहे हे तपासण्यासाठी त्या द्राव्याचा छोटा स्फटिक द्रावणात टाका. जर तो स्फटिक विरघळला तर ते द्रावण असंतृप्त असतं. द्रावण जोरात ढवळलं असतानाही जर तो स्फटिक विरघळत नसेल तर ते द्रावण संतृप्त असतं. बरोबर आहे देवदत्त. एखाद्या पदार्थाची द्रावणीयता म्हणजे 100 ग्रॅम पाण्यात संतृप्त करण्यास लागणारं त्या पदार्थाचं ग्रॅम मधलं वस्तुमान. एकाच द्रावकात विरघळणाऱ्या भिन्न पदार्थांची द्रावणीयता ही भिन्न असते. अस्सल द्रावणात द्राव्य हा रेणूच्या किंवा आयनांच्या रूपात असून त्यामुळं ते समांग मिश्रण तयार होऊन त्याची एकच प्रवस्था असते. पण निलंबन म्हणजे सस्पेन्शन हे स्थायू आणि द्रवाचं विषमांग मिश्रण असून त्यामध्ये स्थायूचे कण द्रवात विरघळत नाहीत. हे कण नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकतात. या कणांचा आकार 10⁻³ सेंटीमीटरपेक्षा मोठा असतो. निलंबन काही काळासाठी अविचलित अवस्थेत ठेवल्यास त्यातील स्थायूचे कण तळाशी साचतात. कलिली द्रावण किंवा कलॉइडल सोल्युशन ही मधली अवस्था आहे. कलिली कणांचा आकार 10⁻⁷ ते 10⁻⁵ सेंटीमीटर यामध्ये असतो. लक्षात ठेवा, 10⁻⁸ सेंटीमीटर बरोबर 1 अँगस्ट्रॉम. कलिली कण हा बऱ्याच रेणूंचा समुच्चय असतो. अभिसारी तीव्र प्रकाश शलाका कलिली द्रावणातून जाऊ दिल्यास त्या शलाकेशी काटकोन करणाऱ्या दिशेनं सूक्ष्मदर्शीद्वारे द्रावणाचे निरीक्षण केल्यास काळ्या पार्श्वभूमीवर चकाकणारे कलिली कण हे स्पष्टपणे दिसतात. सर, वेगवेगळे द्रावण प्रकार आपण पाहिले, पण हे द्रावण तयार कसं करायचं सांगतो. मुक्ता, हां. संतृप्त द्रावण तयार करण्यासाठी एका चंचू पात्रात पाणी घ्यायचं. त्यामध्ये मिठाचे किंवा मोरचुदाचे स्फटिक टाकायचे. हे मिश्रण ढवळल्यावर स्फटिक त्या पाण्यामध्ये विरघळतात. अशीच कृती काही स्फटिक न विरघळता तसेच राहीपर्यंत चालू ठेवून त्याचं गाळण करा. गाळण कागदावर स्फटिक राहतात. त्यामुळं मिळालेलं द्रावण म्हणजे कक्ष तापमानाला असणारं संतृप्त द्रावण. कलिली द्रावण 2 पद्धतीने मिळवता येतं. पदार्थाच्या मोठ्या आकाराच्या कणांपासून कलिली कण मिळवण्याच्या पद्धतीला अपस्कण पद्धती किंवा डिस्पर्शन मेथड असं म्हणतात. अस्सल द्रावणातील द्राव्य कणांपासून कलिली कण तयार करण्याच्या पद्धतीला संघनन पद्धत किंवा कंडेन्सेशन मेथड असं म्हणतात. एका चंचूपात्रात थोडं पाणी घेऊन त्यात थोडी ओली माती टाका आणि हे मिश्रण ढवळा. पाण्यामध्ये काही कण दिसतात, याला निलंबन असं म्हणतात. सर, समुद्रामध्ये वेगवेगळे क्षार कसे काय मिसळले जातात? समुद्रातलं द्रावण आपल्याला कसं मिळतं? देवदत्त, समुद्र म्हणजे असंख्य क्षारांचं मिश्रण. हे क्षार जमिनीपासून मिळतात. वातावरणामुळे खडकांना प्राप्त होणारा ठिसूळपणा किंवा वेदरिंग आणि झीज किंवा इरोजन यामुळे समुद्रामध्ये क्षार जमा होतात. हे क्षार मुख्यत्वे करून सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम या मूलद्रव्यांचे असतात. बहुसंख्य क्षारांचा साका बनून गाळाच्या किंवा सेडिमेंटच्या स्वरूपात तो समुद्र तळाशी जमा होतो. सर, पाण्यामध्ये हवेतले वेगवेगळे वायू, अनेक द्रव, घन पदार्थ विरघळतात. मग पाण्यातली अशुद्धता कशी निर्माण होते? हे बघ, पाण्यातली रसायनं हवेतून तसंच जमिनीची धूप झाल्यामुळं नद्या, नाले, तळी, विहिरी यामध्ये पाण्यामध्ये मिसळतात. कारखान्यांचं दूषित पाणी, शेतीमधून बाहेर पडणारं पाणी, शहरातलं मैला पाणी हे पाण्यात सोडतात. जैविक अशुद्ध घटकात अनेक सजीवांचा समावेश होतो. पाण्यामध्ये सामान्यतः आढळणाऱ्या रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे आतड्याचे विकार संभवतात. विषमज्वर, पॅराटायफॉइड, जीवाणूजन्य अथवा आदिजीवांमुळे होणारा अतिसार, पटकी, कावीळ, पोलिओ हे साथीचे रोग पाण्यातून पसरतात.
नारू रोग हाही पाण्यामुळेच उद्भवतो. ज्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे रोगकारक जीव नसतात, तसंच मानवी स्वास्थ्याला अपायकारक अशी कोणतीही रसायनं नसतात, ते पाणी पिण्यायोग्य समजलं जातं. मग पाण्यामध्ये असणारे जीवजंतू हे कसे मारले जातात आणि ते पिण्यायोग्य कसं केलं जातं? सांगतो हा देवदत्त. जलशुद्धीकरणाचे 3 मूलभूत टप्पे आहेत. अवसादन म्हणजे सेडिमेंटेशन, नंतर निवळणं किंवा फ्लॉक्युलेशन आणि गाळणं म्हणजे फिल्ट्रेशन, आणि शेवटी जंतुनाशक मिसळणं म्हणजे डिसइन्फेक्शन. मुलांनो, जर्मन शास्त्रज्ञ ब्रँड यानं 1674 मध्ये फॉस्फरसचा शोध लावला. फॉस म्हणजे प्रकाश आणि फेरो म्हणजे मी वाहतो. त्यामुळं अंधारात प्रकाश वाहणारा हा फॉस्फरस. फॉस्फरसची संज्ञा पी असून त्याचा अणुभार 31 आहे आणि अणुअंक 15 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 5 आहे. याला 3 आणि 5 अशा परिवर्ती संयुजा आहेत. फॉस्फरस हा स्थायू आहे. त्याचं रेणुसूत्र P4 असं आहे. हाडांमध्ये सुमारे 60% कॅल्शियम फॉस्फेट असतं. प्राण्यांच्या शरीराच्या दात, मेंदू, स्नायू अशा भागात ते आढळतं आणि रक्तातही संयुक्त अवस्थेत आढळतं. फॉस्फरसची महत्त्वाची खनिजं म्हणजे फॉस्फोराईट, Ca3PO4 ट्वाइस, फ्लुओरॅपेटाईट, 3Ca3PO4 ट्वाइस, CaF2, क्लोरोॲपेटाईट, 3Ca3PO4 ट्वाइस, CaCl2 आणि वेवेलाईट, 4Al PO4, 2AlOH थ्राईस, 9H2O. बरोबर. फॉस्फरसचं निष्कर्षण करण्यासाठी फॉस्फोराईट खनिज, वाळू आणि कोक यांचं बारीक दळलेलं मिश्रण विद्युत भट्टीत खूप तापवलं जातं. विद्युत भट्टीमध्ये 2 कार्बन कांड्यांमधील विद्युत प्रज्योतीमुळं प्रचंड उष्णता निर्माण होते. त्यावेळी भट्टीमध्ये तापमान 1400 अंश सेल्सिअस ते 1500 अंश सेल्सिअस असतं. भट्टीमध्ये होणाऱ्या अभिक्रिया अशा: प्रथम कॅल्शियम फॉस्फेटची वाळू बरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम सिलिकेट आणि फॉस्फरस पेंटॉक्साइड हे तयार होतात. म्हणजे Ca3PO4 ट्वाइस अधिक 3SiO2 बरोबर 3CaSiO3 अधिक P2O5. नंतर कोकच्या साह्यानं फॉस्फरस पेंटॉक्साइडचं 1400 अंश सेल्सिअस ते 1500 अंश सेल्सिअसच्या दरम्यान क्षपण होतं. 2P2O5 अधिक 10C बरोबर 10CO अधिक P4. फॉस्फरसची वाफ आणि कार्बन मोनॉक्साईड वरच्या बाजूला असलेल्या मार्गानं बाहेर काढतात. ते पाण्यातून जाऊ देतात. त्यावेळी फॉस्फरसच्या वाफेचं संघनन होऊन स्थायूरूप फॉस्फरस मिळतो आणि कार्बन मोनॉक्साईड पाण्यामध्ये अद्रावणीय असल्यामुळं तो बाहेर पडतो. आकृती क्रमांक 3.1 मध्ये फॉस्फरसचं निष्कर्षण करण्यासाठी वापरली जाणारी भट्टी दाखवली आहे. अशुद्ध पिवळा फॉस्फरस पाण्यामध्ये वितळवतात. त्याचं पोटॅशियम डायक्रोमेट आणि विरल सल्फ्युरिक ऍसिड यांच्या मिश्रणानं शुद्धीकरण करतात. सर, फॉस्फरसची अपरूपं असतात का? देवदत्त, पिवळा फॉस्फरस आणि तांबडा फॉस्फरस ही अपरूप किंवा ॲलोट्रॉप अस्तित्वात आहेत. पिवळ्या फॉस्फरसचा रेणू 4 अणूंनी बनलेला असतो. हा रेणू समचतुष्कोणाकृती किंवा टेट्राहेड्रल असा असतो. त्यातले अणू समचतुष्कोणाच्या 4 शिरोबिंदूंवर स्थापित झाल्यासारखे असतात. स्थायूरूप पिवळ्या फॉस्फरसमध्ये P4चे रेणू दुर्बल बंधांनी एकमेकांशी जोडलेले असतात. तांबडा फॉस्फरस हा स्थायू सहसंयुज स्फटिक जालक असून त्यात फॉस्फरसच्या अणूंच्या आकृती क्रमांक 3.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे असंख्य शृंखला असतात. पिवळा फॉस्फरस मेणासारखा मऊ स्थायू असून चाकून सहज कापता येतो. बरोबर. त्याची घनता 1.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी असते. शुद्ध स्वरूपात त्याचा रंग पांढरा असतो, पण प्रकाशामुळं तो पिवळा होतो. पिवळ्या फॉस्फरसला लसणीसारखा वास येतो. तो पाण्यात अद्रावणीय असून कार्बन डायसल्फाईड, क्लोरोफॉर्म,
बेन्झिन इत्यादी द्रावकात द्रवणीय आहे. तो 30 अंश सेल्सिअसला पेट घेतो, परंतु पाण्यामध्ये ठेवून तापवला असता 44 अंश सेल्सिअसला विरघळतो. पिवळा फॉस्फरस विषारी आहे. बरोबर आहे. तांबडा फॉस्फरस विटकरी रंगाचा स्थायू पदार्थ आहे. त्याची घनता 2.35 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. तो अस्फटिकी दिसतो. त्याला वास नसतो. तो विषारी नाही. दाबाखाली तो 590 अंश सेल्सिअसला वितळतो. तो जलाकर्षक आहे. पाणी आणि कार्बन डायसल्फाइड यातही अद्रावणीय आहे. तांबड्या फॉस्फरसचा ज्वलनांक 260 अंश सेल्सिअस इतका असतो. हे झालं पिवळ्या आणि तांबड्या फॉस्फरसचे भौतिक गुणधर्म. आता आपण त्यांचे रासायनिक गुणधर्म पाहूया. पिवळा फॉस्फरस कक्ष तापमानाला हवेत पेट घेतो. P4 अधिक 5O2 बरोबर 2P2O5. फॉस्फरस पेंटॉक्साइड्स हे आम्लधर्मी ऑक्साईड आहे. पिवळा फॉस्फरस हवेत पेट घेत असल्यामुळे नेहमी पाण्यात ठेवला जातो. पिवळ्या फॉस्फरसची क्लोरीन बरोबर उत्स्फूर्त अभिक्रिया होते. P4 अधिक 6Cl2 बरोबर 4PCl3. P4 अधिक 10Cl2 बरोबर 4PCl5. पिवळ्या फॉस्फरसची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या संहत आणि तप्त द्रावणाबरोबर अभिक्रिया होऊन फॉस्फिन वायू तयार होतो. P4 अधिक 3NaOH अधिक 3H2O बरोबर 3NaH2PO2 अधिक PH3. P4 अधिक 3KOH अधिक 3H2O बरोबर 3KH2PO2 अधिक PH3. अंधाऱ्या खोलीमध्ये पिवळा फॉस्फरस चमकतो. अंधारात चमकण्याच्या या गुणधर्माला स्फुरदीप्ती किंवा फॉस्फोरेसिन असं म्हणतात. ही अभिक्रिया फॉस्फरसच्या मंद ऑक्सिडीकरणामुळे होते. पाण्यामध्ये ठेवलेल्या पिवळ्या फॉस्फरसला जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि वाफा निर्माण होऊन शीतज्योत म्हणजे कोल्ड फ्लेम तयार होते. या शीतज्योतीमध्ये आगगाडी नेल्यास ती पेट घेत नाही. पिवळ्या फॉस्फरसप्रमाणे तांबड्या फॉस्फरसची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, मात्र तो हवेत तापवला जातो. सर, फॉस्फरस कुठल्या ठिकाणी उपयोगात आणला जातो? सांगतो. आगगाडीची निर्मिती, स्मोक बॉम्ब, शोभेची दारू बनवण्यासाठी अतिशय कठीण, टणक आणि न गंजणाऱ्या फॉस्फरस ब्रॉन्झ हे संमिश्र उत्पादन त्यातून मिळतं. क्लोरिनेशनसाठी उपयोगी पडणाऱ्या फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि फॉस्फरस पेंटॅक्लोराइड या संयुगांची निर्मिती करण्यासाठी, उंदरांसाठी विष म्हणून उपयोगी पडणारं झिंक फॉस्फाईडचं उत्पादन करण्यासाठी आणि स्फुरद खतांची निर्मिती करण्यासाठी फॉस्फरसचा उपयोग होतो. शुल्बारी या संस्कृत नावापासून सल्फर म्हणजे गंधक या नावाची उत्पत्ती झाली आहे. शुल्बारीचा अर्थ तांब्याचा शत्रू. गंधकाची संज्ञा S आहे. त्याचा अणुअंक 16 आणि अणुवस्तुमानांक 32 आहे. बरोबर. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 6 आहे. अंतिम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे गंधक 2, 4 आणि 6 अशा परिवर्ती संयुजा दर्शवतो. गंधक स्थायू असून त्याची असंख्य संयुग आहेत. गंधकाचं रेणुसूत्र S8 आहे. बरोबर. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखीच्या प्रक्रिया घडल्या अशा भागात गंधक मुक्त स्वरूपात आढळतो. गंधक संयुगाच्या स्वरूपातही आढळतो. गंधकाच्या निष्कर्षणासाठी कुठल्या पद्धतींचा अवलंब केला जातो? गंधक निष्करणाच्या 2 पद्धती आहेत, सिसिलियन पद्धती आणि फ्राश पद्धती. ज्यापैकी फ्राश पद्धती आपण शिकणार आहोत. अमेरिकेतल्या ल्युसियाना आणि टेक्सास प्रांतात भूकवचात सुमारे 150 ते 250 मीटर खोलीवर गंधकाचे साठे आहेत. त्यावर चुनखडक, रेती आणि बारीक वाळू आणि पाण्याच्या मिश्रणाचं वेष्टन असतं. क्विकसँडच्या मृदूपणामुळं आणि हालचालींमुळं हे साठे खाणीतून खणणं अशक्य असतं. अतितप्त द्रवरूप पाण्याचा वापर आणि नंतर अति उच्च दाबानं हवेचा वापर करून
गंधक वितळवून त्याचं निष्कर्षण करतात. फ्राश या शास्त्रज्ञाने शोधलेली पद्धती आकृती क्रमांक 4.1 मध्ये दाखवली आहे. सर, आपण फॉस्फरसची अपरूप पाहिली, तशी गंधकाची अपरूप असतात का? हो, असतात ना. गंधकाची 3 अपरूप अस्तित्वात आहेत. सर्वसामान्य तापमानात अस्तित्वात असणारे समचतुर्भुजाकृती म्हणजे रॉम्बिक किंवा ऑक्टाहेड्रल गंधक किंवा अल्फा गंधक. गंधक कार्बन डायसल्फाईडमध्ये विरघळवून त्याचं द्रावण तयार करतात. नंतर हळूहळू कार्बन डायसल्फाईडचं बाष्पीभवन होऊ दिल्यास विलग असे समचतुर्भुजाकृती गंधकाचे स्फटिक तयार होतात. वितळलेल्या गंधकापासून गंधकाचा स्फटिकीभवन होऊन चिती आकृती, मोनोक्लिनिक किंवा प्रिस्मॅटिक गंधक अथवा बीटा गंधक मिळतं. पारदर्शक फिक्कट पिवळं आणि सुयांच्या आकाराचे हे स्फटिक 99.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाला स्थिर असतात. यांचा द्रावणांक 119.2 अंश सेल्सिअस आहे. चिती आकृती गंधक मिळवण्यासाठी मुशीमध्ये गंधक वितळवतात. नंतर पृष्ठभागावर जाड पापुद्रा निर्माण होईपर्यंत ते थंड केलं जातं. या पापुद्र्याला 2 छिद्र पाडून त्यातलं वितळलेलं गंधक बाहेर काढलं जातं. चाकूनं हा पापुद्रा बाजूला केल्यास फिक्कट पिवळं पारदर्शक सुयांच्या आकाराचे स्फटिक निदर्शनाला येतात. समचतुर्भुजाकृती गंधकाला 95.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापवल्यास त्याचं रूपांतर चिती आकृती गंधकात होऊन 119.2 अंश सेल्सिअस तापमानाला ते वितळतं. द्रवरूप गंधक त्याच्या उत्कलन बिंदूच्या जवळपास एकदम थंड केल्यास आकार्य गंधक किंवा प्लॅस्टिक सल्फर मिळतं. या प्रक्रियेत गंधकाचे अणू समचतुर्भुजाकृती गंधक अथवा चिती आकृती गंधक यासाठी अष्टाकार स्थितीची जुळवाजुळव करण्यापूर्वीच स्थायू स्थितीत रूपांतरित होतात. म्हणूनच तयार झालेलं स्थायूरूप हे वलय रेणू आणि साखळी रेणू यांची एकमेकातील स्वैर गुंफण अवस्था निर्माण होऊन आकार्य गंधक मिळतं. आकार्य गंधक हे तांबूस तपकिरी अथवा काळ्या रंगाचा चिवट असा अस्फटिकरूप पदार्थ असतो. कक्ष तापमानाला त्याचं रूपांतर समचतुर्भुजाकृती गंधकात होतं. आता आपण गंधकाचे भौतिक गुणधर्म पाहूया. गंधक हा कठीण, पिवळा, ठिसूळ असा स्थायू पदार्थ आहे. त्याचा द्रवणांक 119.2 अंश सेल्सिअस एवढा आहे. तो गंधहीन, चवहीन पदार्थ आहे. तो पाण्यात अद्रावणीय असून अल्कोहोल किंवा इथरमध्ये अल्प प्रमाणात विरघळतो आणि कार्बन डायसल्फाईड, कार्बन टेट्रासल्फाईडमध्ये तो ताबडतोब विरघळतो. गंधक हा उष्णता आणि विद्युत कुसंवाहक आहे. गंधकाची कांडी कोरड्या हातावर अथवा लोकरीवर घासल्यास गंधक प्रभारित होऊन कागदाच्या तुकड्यास आकर्षितो. हवा विरहित वातावरणात गंधकास उष्णता दिल्यास त्यात बरेच बदल घडून येतात. छान, अगदी बरोबर सांगितलं. मुलांनो, आता आपण गंधकाचे रासायनिक गुणधर्म पाहूया. गंधक हवेत अथवा ऑक्सिजन वायूमध्ये फिकट निळ्या ज्योतीने जळतं. S+O2 बरोबर SO2 किंवा 2S+3O2 बरोबर 2SO3 बरोबर. ऑक्सिजन शिवाय अन्य धातूंबरोबर उच्च तापमानाला गंधकाच्या अभिक्रिया घडून येतात. उकळत्या गंधकाबरोबर हायड्रोजनची अभिक्रिया होते. H2+S बरोबर H2S. तसेच उच्च तापमानावर गंधक आणि कार्बन यांच्यात प्रक्रिया होते. C+2S बरोबर CS2. क्लोरीन वायू उकळत्या गंधकातून जाऊ दिल्यास नारंगी पिवळ्या रंगाचे द्रव सल्फर मोनोक्लोराईड तयार होते. 2S+Cl2 बरोबर S2Cl2. ऑक्सिजन, क्लोरीन अशा अधातूंबरोबर गंधकाच्या प्रक्रिया आपण पाहिल्या. आता धातूंबरोबर गंधकाच्या प्रक्रिया बघूया. पाऱ्याबरोबर Hg+S बरोबर HgS अशी अभिक्रिया होते.
तांब, लोखंड यांच्याबरोबर गंधक तापवल्यास सल्फाइड्स तयार होतात. 2Cu प्लस S बरोबर Cu2S. Fe प्लस S बरोबर FeS. बरोबर. या अभिक्रिया उष्मादायी असून त्या समवेत प्रचंड प्रमाणात उष्णता उत्सर्जित करतात. गंधकाची कोणत्याही परिस्थितीत हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया होत नाही. विरल सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आणि विरल नायट्रिक ऍसिड बरोबर गंधक प्रक्रिया करत नाही. तप्त संहत सल्फ्युरिक ऍसिड आणि संहत नायट्रिक ऍसिडमुळे गंधकाचे ऍसिडीकरण होतं. S प्लस 2H2SO4 बरोबर 2H2O अधिक 3SO2 आणि S प्लस 6HNO3 बरोबर H2SO4 अधिक 2H2O अधिक 6NO2. बरोबर. आता आपण गंधकाचे उपयोग याविषयी जाणून घेऊया. गंधकाचा रासायनिक उद्योग शेती, रबरचं व्हल्कनायझेशन आणि औषधं यामध्ये होतो. शोभेची दारू आणि फटाके बनवण्यासाठी गंधकाचा उपयोग करतात. प्रयोगशाळेत हायड्रोजन सल्फाइड तयार करण्याची परिचित पद्धत म्हणजे कीपच्या उपकरणाचा उपयोग करून. आकृती क्रमांक 4-6 मध्ये कीपचं उपकरण दाखवलंय ते बघा. हायड्रोजन सल्फाइड रंगहीन असतं. त्याला सडक्या अंड्यासारखा वास असतो. तो हवेपेक्षा जड असतो. पाण्यामध्ये तो अल्प प्रमाणात द्रवणीय आहे. H2S मुळे ओलसर निळा लिटमस कागद तांबडा होतो. हवेमध्ये तो निळसर ज्योतीने जळतो. 3H2S प्लस 3O2 बरोबर 2H2O प्लस 2SO2. पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 आम्लयुक्त द्रावणातून हायड्रोजन सल्फाइड वायू प्रवाहित केल्यास त्याचा जांभळा रंग नाहीसा होतो. 2KMnO4 अधिक 3H2SO4 अधिक 5H2S बरोबर K2SO4 अधिक 2MnSO4 अधिक 8H2O अधिक 5S. पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 आम्लयुक्त नारंगी द्रावणातून H2S प्रवाहित केल्यास हिरवा रंग होतो. K2Cr2O7 प्लस 4H2SO4 प्लस 3H2S बरोबर K2SO4 प्लस Cr2 SO4 थ्राइस प्लस 7H2O प्लस 3S. फ्लोरिक क्लोराईडच्या आम्लयुक्त द्रावणातून प्रवाहित केल्यास H2Sचं क्षपण होतं. आता मी सांगतो. 2FeCl3 प्लस H2S बरोबर 2FeCl2 प्लस 2HCl प्लस S. बरोबर. H2S नंतर सल्फर डायऑक्साईड SO2 बद्दल माहिती करून घेऊया. सल्फर ऑक्साईड ज्वालामुखीच्या वायूमध्ये तसंच ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या भागातील झऱ्यामध्ये सापडतो. गंधकाचं हवेत ज्वलन होतं. S प्लस O2 बरोबर SO2 किंवा 2ZnS अधिक 3O2 बरोबर 2ZnO अधिक 3SO2. 4FeS प्लस 11O2 बरोबर 2Fe2O3 अधिक 8SO2. साखर, कृत्रिम धागे यांच्या विरंजनासाठी कागद उद्योगात यासाठी उपयोगी पडणाऱ्या कॅल्शियम बायसल्फाइड सारखी संयुग तयार करण्यासाठी जंतुनाशक औषधांसाठी SO2चा उपयोग होतो. मुलांनो, ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन निर्माण करतात त्यांना धातू असं म्हणतात. ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ऋण आयन निर्माण करतात त्या मूलद्रव्यांना अधातू असं म्हणतात. पारा आणि गॅलियम हे धातू वगळता सर्वसामान्य वातावरणात धातू स्थायू अवस्थेत असतात. अधातू साधारणतः द्रव अथवा वायू अथवा स्थायू अवस्थेत असतात. धातूंना उच्च द्रवणांक आणि उत्कलनांक असून उच्च तापमानाला
त्यांचं बाष्प बनतं. अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असून कमी तापमानात त्यांचं बाष्प बनतं. सोडियम आणि पोटॅशियम हे धातू 100°C पेक्षा कमी तापमानास वितळतात. कार्बन, बोरॉन आणि सिलिकॉन हे अधातू स्थायू रूपात असून उच्च तापमानास त्यांचं बाष्प बनतं. अगदी बरोबर. देवदत्त, धातूंना चकाकी असते, ज्याला धातू तेज असं संबोधतात. सोनं आणि तांब वगळता धातूंना रुपेरी करडा रंग असतो. अधातूंना चकाकी नसते. धातूंची घनता उच्च असते, अधातूंची घनता कमी असते. सर्व धातू तंतुक्षम असतात. चांदीची 0.00008 मिलीमीटर व्यास असणारी तार ही काढता येते. टंगस्टन धातूपासून नुसत्या डोळ्यांना दिसू शकणार नाही इतकी बारीक तार काढता येते. अधातू तंतुक्षम नसतात. बहुतेक धातू हे वर्धनीय असतात. सोनं ठोकून त्याचा 0.00002 मिलीमीटर जाडीचा पत्रा तयार करता येतो. धातू कठीण असतात, तर अधातू स्थायू रूपात ठिसूळ असतात. सोडियम, पोटॅशियम आणि शिसे हे धातू इतके मृदू असतात की ते चाकूनी सुद्धा कापता येतात. बरोबर. धातू उष्णतेचे सुवाहक असतात, तर अधातू दुर्वाहक असतात. धातू द्रावणात सहसा विरघळत नाहीत. अधातूंचं द्रावण तयार होतं. धातू आणि अधातू यांचे भौतिक गुणधर्म पाहिल्यावर त्यांच्या रासायनिक गुणधर्मांविषयी आपण आता चर्चा करूया. धातूच्या अणूंमधील बाह्यतम कक्षेत सामान्यतः 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. अधातूंच्या बाह्यतम कक्षेत मात्र 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात. धातूंमधील अणूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं त्यांचं धनप्रभारी आयन कॅटायन तयार होतात. म्हणूनच धातू विद्युतदृष्ट्या धन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असे असतात. Na- इलेक्ट्रॉन बरोबर Na+, Mg-2 इलेक्ट्रॉन बरोबर Mg2+, Al-3 इलेक्ट्रॉन बरोबर Al3+. बरोबर. अधातूंमधील अणू इलेक्ट्रॉन ग्रहण करून ऋणप्रभारी आयनांमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच अधातू विद्युतदृष्ट्या ऋण इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. Cl+- इलेक्ट्रॉन बरोबर Cl-, O+- 2 इलेक्ट्रॉन बरोबर O2-, N+- 3 इलेक्ट्रॉन बरोबर N3-. बरोबर. बहुतेक धातूंची खनिज आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार मिळतात. सामान्यतः अधातूंची विरल खनिज आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही. Mg+2HCl बरोबर MgCl2+H2, Zn+H2SO4 बरोबर ZnSO4+H2. बरोबर. धातू हे रासायनिक अभिक्रियेत इलेक्ट्रॉन गमावतात, म्हणून ते उत्तम क्षपणक आहेत. अधातू हे रासायनिक अभिक्रियेत इलेक्ट्रॉन ग्रहण करतात, म्हणून ते उत्तम ऑक्सिडीकारक आहेत. Na बरोबर Na++ इलेक्ट्रॉन आणि Cl+- इलेक्ट्रॉन बरोबर Cl-, म्हणून Na++Cl- बरोबर NaCl. इथे सोडियम हा क्षपणक आहे, तर क्लोरीन हा ऑक्सिडीकारक आहे. बरोबर आहे मुक्ता. निसर्गामध्ये धातू आणि त्यांची संयुग खनिजाच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांपासून फायदेशीररित्या धातू मिळवता येतात त्या खनिजांना धातुके असं म्हणतात. सोनं, चांदी, तांब, प्लॅटिनम आणि बिस्मथ यासारखे कमी क्रियाशील धातू मुक्त स्थितीत आढळतात. भूकवचात ॲल्युमिनियम मोठ्या प्रमाणात सापडतं. त्या खालोखाल लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि टिटॅनियम सापडतात. सर, धातुकांपासून धातूंचं निष्कर्षण कसं केलं जातं? सांगतो. धातू विज्ञान किंवा मेटलर्जीचे 3 प्रमुख टप्पे आहेत. एक म्हणजे धातुकाचं संहतीकरण किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. धातुकाच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांच्या भिन्नतेवर मृदा अशुद्धी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रक्षालन, वॉशिंग, फेनतरण, फ्रॉथ फ्लोटेशन किंवा चुंबकीय पृथक्करण
या त्या पद्धती झाल्या. दुसरा टप्पा झाला क्षपणाचा, ज्यामध्ये ऑक्साईडपासून धातू मिळवला जातो. तिसरा टप्पा आहे शुद्धीकरणाचा. औद्योगिक विकासावर परिणाम करणाऱ्या लोह या धातूबद्दल आता आपण शिकूया. लोहाची संज्ञा Fe आहे. त्याचा अणुअंक 26 आहे, तर अणुभार 55.84 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 14 आणि 2 असं आहे. त्याची परिवर्ती संयुजा 2 आणि 3 आहे. बरोबर. लोखंडाच्या ऑक्साईड धातुकापासून लोखंडाचं झोतभट्टी किंवा ब्लास्ट फर्नेसमध्ये क्षपण पद्धतीनं निष्कर्षण करतात. धातुकांच्या संहतीकरणानंतर धातुकाची झोतभट्टीतील विगालन क्रिया किंवा स्मेल्टिंग घडवून आणतात, ज्यामध्ये धातुकात चुनखडी आणि कोक मिसळतात. झोतभट्टीमधील क्रिया अशा: मिश्रणातील कोक आणि ऑक्सिजन यांच्यात 1500 अंश सेल्सिअसला संयोग होतो. C+O2 बरोबर CO2 अधिक उष्णता. CO2 अधिक C बरोबर 2CO उणे उष्णता. चुनखडीचं 900 अंश सेल्सिअसला विघटन होतं. CaCO3 बरोबर CaO अधिक CO2. धातुकातील सिलिकाचा कॅल्शियम ऑक्साईड बरोबर संयोग होऊन धातुमली किंवा स्लॅग तयार होतं. CaO प्लस SiO2 बरोबर CaSiO3. 600 अंश सेल्सिअस तापमानाला लोखंडाच्या धातुकाचं क्षपण होऊन लोखंड मिळतं. Fe2O3 प्लस 3CO बरोबर 2Fe अधिक 3CO2. पोलाद हे लोखंडाचं संमिश्र असून त्यात 0.02 ते 1.5% कार्बन असतो. हे वर्धनीय असून त्याचं तन्यता सामर्थ्य उच्च प्रतीचं असतं. पोलाद 1200 ते 1500 अंश सेल्सिअसला वितळतं. नरम पोलाद, बांधकामातील पोलाद आणि हत्यारांसाठी पोलाद हे त्याचे प्रकार झाले. बरोबर. संमिश्र पोलाद किंवा अलॉयज ऑफ स्टील याचे अनेक प्रकार आहेत. स्टेनलेस स्टील, ज्यामध्ये वजनी 73% लोखंड, 18% क्रोमियम, 1% कार्बन आणि 8% निकेल असतं. टंगस्टन स्टीलमध्ये 94% लोखंड, 5% टंगस्टन आणि 1% कार्बन असतो. त्याचा उपयोग हत्यारं बनवण्यासाठी होतो. मॅंगनीज स्टील आणि क्रोम स्टील हे संमिश्र पोलादाचे इतर प्रकार आहेत. मुलांनो, आता आपण ॲल्युमिनियम विषयी माहिती मिळवूया. ॲल्युमिनियमची संज्ञा Al आहे. अणुअंक आणि अणुभार अनुक्रमे 13 आणि 26.98 आहेत. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 3 असून त्याची संयुजा 3 आहे. बरोबर. बॉक्साईट हा ॲल्युमिनियमचा प्रमुख धातूक. बॉक्साईटचं शुद्धीकरण आणि ॲल्युमिनियम विद्युत अपघटन या 2 पद्धतींनी त्याचं निष्कर्षण केलं जातं. ड्युरालियम, मॅग्नेलियम, ॲल्युमिनियम ब्रॉन्झ, अल्निको संमिश्र हे ॲल्युमिनियम संमिश्रांचे प्रचलित प्रकार झाले. तांब्याची संज्ञा Cu आहे. त्याचा अणुअंक आणि अणुभार अनुक्रमे 21 आणि 63.5 आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 18, 1 किंवा 2, 8, 17, 2 असं आहे. याला 1 आणि 2 परिवर्ती संयुजा आहेत. बरोबर. कॉपर पायराइट CuFeS2 हे तांब्याचं धातू. धातुकाची संहती, प्रगालन आणि पुळीदार तांब्याचं शुद्धीकरण अशा 3 टप्प्यांमध्ये पायराइटपासून तांब्याचं निष्कर्षण केलं जातं. पितळ, ब्रॉन्झ, जर्मन सिल्व्हर, बेल मेटल, गन मेटल आणि ॲल्युमिनियम ब्रॉन्झ ही तांब्याची संमिश्र आहेत. मुलांनो, आता आपण दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या काही संयुगांविषयी बोलणार आहोत. ज्वलन, श्वसन आणि किण्वन या क्रियांमध्ये मिळणारा कार्बन डायऑक्साईड CO2 हे त्यातलं पहिलं संयुग. संगमरवर किंवा चुनखडी रूपात असणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटवर विरल हायड्रोक्लोरिक ॲसिडची अभिक्रिया करून प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साईड वायू तयार करतात. CaCO3 प्लस 2HCl बरोबर CaCl2 अधिक
H2O अधिक CO2. कार्बन डायऑक्साईड वायू रंगहीन असून तो हवेपेक्षा जड आहे. तो पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात विरघळतो. त्याचं द्रवीभवन करता येतं. नंतर स्थायू रूपही मिळवता येतं. याला शुष्क बर्फ किंवा ड्राय आईस म्हणतात. बरोबर. मुक्ता, आता तू कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक गुणधर्म सांग बरं. कार्बन डायऑक्साईड हा वायू ज्वलनशील नाही आणि ज्वलनास मदत देखील करत नाही. मॅग्नेशियम तीव्र क्षपणक असल्यामुळं 2Mg प्लस CO2 बरोबर 2MgO प्लस C. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी मिळून कार्बोनिक ऍसिड मिळतं. CO2 प्लस H2O बरोबर H2CO3. त्यानंतर 2NaOH प्लस CO2 बरोबर Na2CO3 प्लस H2O आणि Na2CO3 प्लस CO2 प्लस H2O बरोबर 2NaHCO3. चुन्याच्या ताज्या निवळीतून CO2 प्रवाहित केला असता CaOH ट्वाइस प्लस CO2 बरोबर CaCO3 प्लस H2O. अजून काही काळ वायू जाऊ दिल्यास CaCO3 प्लस H2O प्लस CO2 बरोबर CaHCO3 ट्वाइस. हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशात CO2 मुळे वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण होतं, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट तयार होतात. बरोबर. धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा तयार करणं, फसफसणाऱ्या पेयांचं उत्पादन, अग्निशामक साधनं यामध्ये CO2चा उपयोग होतो. शुष्क बर्फ खाद्यपदार्थ साठवण्यासाठी शीतक म्हणून वापरतात. आता यानंतरचा वायू आहे अमोनिया NH3. प्रयोगशाळेत NH3 तयार करण्यासाठी अमोनियम क्लोराईड आणि विरी गेलेला चुना 3:2 या प्रमाणात घ्यायचा. 2NH4Cl प्लस CaOH ट्वाइस बरोबर CaCl2 प्लस 2H2O प्लस 2NH3. अमोनिया हा रंगहीन वायू असून त्याला उग्र झिंझिणा आणणारा वास आहे. तो हवेपेक्षा हलका आहे आणि पाण्यात द्रवणीय आहे. जास्त दाबाखाली आणि तापमान कमी करून त्याचं द्रवरूपही करता येतं. अमोनिया आणि पाणी एकत्र केल्यास NH3 प्लस H2O बरोबर NH4OH. ऑक्सिजनमध्ये तो पिवळसर ज्योतीनं जळतो. संहत हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर नवसागर तयार होतं. NH3 प्लस HCl बरोबर NH4Cl. बरोबर. धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा या संयुगांच्या उत्पादनात अमोनियम सल्फेट, युरिया या खत निर्मितीसाठी अमोनियाचा उपयोग होतो. अभिक्रियाकारक किंवा रिएजंट म्हणून त्याचा उपयोग करतात. औषधांमध्येही अमोनियाचा उपयोग करतात. सर, आपण दैनंदिन जीवनात अनेक रासायनिक संयुग वापरतो. त्यांचे गुणधर्म कोणते? सांगतो. मुक्ता, प्रथम खाण्याचा सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 पाहूया. ही पांढरी भुकटी पाण्यामध्ये द्रवणीय असते. NaHCO3 ला उष्णता दिली असता 2NaHCO3 बरोबर Na2CO3 प्लस H2O प्लस CO2. खायच्या सोड्यावर आम्लाची शीघ्रतेनं क्रिया होते. NaHCO3 प्लस HCl बरोबर NaCl प्लस H2O प्लस CO2. बेकिंग पावडर तयार करण्यासाठी खाण्याच्या सोड्याचा उपयोग करतात. त्यात टार्टारिक ऍसिड मिळवतात. पाव, केकसाठी बेकिंग पावडर वापरतात. NaHCO3 आणि टार्टारिक ऍसिड यांच्यातील अभिक्रियेमुळे CO2 मुक्त होतो, म्हणून पदार्थ सच्छिद्र बनतात. अग्निशामक साधनांमध्येही याचा उपयोग करतात. बरोबर. धुण्याचा सोडा Na2CO3 10H2O हे पुढचं संयुग. हा पांढऱ्या रंगाचा स्फटिकरूप पदार्थ आहे. त्यामध्ये 10 रेणू स्फटिक जल असतं. स्फटिकांना उष्णता दिल्यास Na2CO3 10H2O बरोबर Na2CO3 H2O प्लस 9H2O. वातावरणात स्फटिकजल निघून जाण्याच्या या क्रियेला जलोत्सर्जन असं म्हणतात. ऍसिड बरोबर अभिक्रिया होऊन Na2CO3 प्लस 2HCl बरोबर 2NaCl प्लस H2O
प्लस CO2 आणि Na2CO3 प्लस H2SO4 बरोबर Na2SO4 प्लस H2O प्लस CO2. कपडे भांडी धुण्यासाठी उपयोगी पडतो. दुष्फेल पाणी सुफेल करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि धुण्याच्या साबणासाठी Na2CO3 चा उपयोग होतो. बरोबर. चुनखडी म्हणजे लाईमस्टोन CaCO3 निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. CaOH2 प्लस CO2 बरोबर CaCO3 प्लस H2O. CaCl2 प्लस NH4 CO3 बरोबर CaCO3 प्लस 2NH4Cl. पांढरा चूर्णरूप पदार्थ चुनखडी पाण्यामध्ये अद्रवणीय आहे. कार्बन डायऑक्साईडयुक्त पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होते. ती अशी CaCO3 प्लस H2O प्लस CO2 बरोबर CaHCO3 CaCO3 ला सुमारे 1000 अंश सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली असता त्याचं अपघटन होऊन चुनखडी किंवा क्विक लाईम हा तयार होतो. CaCO3 बरोबर CaO प्लस CO2. चुना, सिमेंट, काच आणि धुण्याचा सोडा यांच्या उत्पादनात कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग होतो. संगमरवराचा उपयोग इमारत बांधण्यात होतो. रंग, दंतमंजन तयार करण्यासाठी अवक्षेपित खडूचा उपयोग करतात. बरोबर. कपड्यांना रंग देण्याच्या उद्योगात फेरस सल्फेट बंधक किंवा मॉर्डंट म्हणून उपयोग करतात. शेतीसाठी कीटकनाशक आणि कातडी कमवण्याच्या उद्योगातही याचा उपयोग होतो. बरोबर. मोरचूत, ब्लू व्हिट्रिऑल, CuSO4, 5H2O हे निळ्या रंगाचं स्फटिक आहे. ते विषारी आहे. 250 अंश सेल्सिअस तापमानास CuSO4, 5H2O बरोबर CuSO4 प्लस 5H2O. कॉपर सल्फेट द्रावणाची पोटॅशियम आयोडाईड बरोबर अभिक्रिया होऊन आयोडीन मुक्त होतो. कीटकनाशक आणि किडानाशक म्हणून कॉपर सल्फेटचा उपयोग होतो. मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या मूत्रातील ग्लुकोजचं प्रमाण ठरवण्यासाठी CuSO4 चा उपयोग होतो. बरोबर. आता यानंतर आपण माहिती करून घेणार आहोत तुरटी किंवा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. K2SO4, Al2, SO4 थ्राईस, 24H2O हे दुहेरी क्षार पांढऱ्या स्फटिक रूपात असतात. तुरटी 92 अंश सेल्सिअसला वितळते. अधिक उष्णता दिल्यास स्फटिक जल बाष्परूपात उत्सर्जित होतं आणि तुरटी फुलते. या फुलारलेल्या तुरटीला तुरटीची लाही बर्न्ट ॲलम असं म्हणतात. कातडी कमवण्यासाठी कागद उद्योगात कागदाला चकाकी देण्यासाठी तुरटीचा उपयोग करतात. तुरटी आणि तुरटीच्या लाहीचा उपयोग औषधात करतात. बरोबर. स्फटिकरूप कॅल्शियम सल्फेटला उष्णता दिल्यास प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार होतो. 2CaSO4 2H2O बरोबर CaSO4 H2O प्लस 3H2O. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळलं की ते मिश्रण कठीण होतं आणि किंचित प्रसरण पावतं. शिल्पांचे साचे तसंच हाडांची जोडणी करायला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग होतो. बरोबर. विरी गेलेल्या चुन्यावरून क्लोरीन वायू जाऊ दिल्यास विरंजक चूर्ण किंवा ब्लिचिंग पावडर CaClOCl तयार होते. CaOH2 प्लस Cl2 बरोबर CaClOCl प्लस H2O आणि कापड धुलाई केंद्रात याचा उपयोग होतो. मुलांनो, कार्बनी संयुग निसर्गात सर्व ठिकाणी आढळतात. कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या 2 किंवा अधिक अणूतील संयुजा इलेक्ट्रॉन परस्पर भागीदारी करू शकतात. एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या गुणधर्माला मालिका बंधन किंवा कॅटनेशन असं म्हणतात, ज्याला सेंद्रिय संयुग असं म्हणतात. कार्बन हायड्रोजन हे घटक असणारे हायड्रोकार्बन 2 प्रकारचे असतात, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. प्रत्येक कार्बन अणूंच्या 4ही संयुजा एकेरी बंधानं संतृप्त झाल्या असतील त्याला संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. त्यांना अल्केन असंही नाव आहे, ज्याचं सामान्य सूत्र CnH2n+2 असं आहे.
हायड्रोकार्बनमधील किमान 2 कार्बन अणूंच्या संयुजा एकेरी सहसंयोज बंधानं संतृप्त नसतील तर त्याला असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. दुहेरी किंवा तिहेरी बंध असलेले हायड्रोकार्बन असंतृप्त असतात. दुहेरी बंध असणाऱ्या हायड्रोकार्बन्सना अस्किन किंवा ओलेफिन असं म्हणतात. बेन्झिनच्या रचनेप्रमाणे संरचना असलेल्या सर्व हायड्रोकार्बनना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असं म्हणतात. सर, पेट्रोलियम हे देखील कार्बन संयुग असतात का? होय. हे अशुद्ध तेल गडद रंगाचं विषंदी तेल असून ते भूकवचातील खोल भागात सापडतं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यापासून पेट्रोकेमिकल्स मिळतात. आता यानंतर आपण औद्योगिकदृष्ट्या महत्वाची अशी काही कार्बनी संयुग पाहूया. त्यापैकी पहिलं म्हणजे मिथेन, CH4. मिथेनचा नैसर्गिक स्रोत पेट्रोलियम आहे, ज्याला मार्श गॅस असं म्हणतात. शेण, मलमूत्र आणि वनस्पतीच्या अपघटनानं निर्माण होणारे गोबर गॅस, स्युएज गॅस आणि बायोगॅसमध्ये हा प्रमुख घटक आहे. जनावरांचा गोठा अथवा उधईच्या सान्निध्यात असणाऱ्या जीवाणूंमुळेही मिथेन निर्माण होतो. घरगुती स्वयंपाकासाठी मिथेन उत्कृष्ट इंधन आहे. हरितगृह परिणाम निर्माण करणाऱ्या कार्बन डायऑक्साईड प्रमाणे मिथेन वायूचे रेणू जमिनीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेची प्रारणं शोषून घेतात. मिथेनचा उपयोग दीप्तिदायक म्हणून CO2 काजळी निर्माण करण्यासाठी, वीज निर्मिती केंद्रात इंधन म्हणून आणि हायड्रोजनच्या निर्मितीसाठी करतात. बरोबर. मिथेनॉल CH3OH हे डिनेचर्ड स्पिरिट म्हणून वापरतात. शिवाय लाकडाच्या पॉलिशसाठी लागणारा द्रावक, सुगंधी द्रव्य आणि कृत्रिम धागे तयार करण्यासाठी मिथेनॉल वापरतात. इथिलीन C2H4 यात दुहेरी बंध आहे. ते बहुतांशी पेट्रोलियम भंजन प्रक्रियेनं क्रॅकिंगनं मिळतं. इथिलीन रेणूंच्या परस्परातच समावेशी अभिक्रिया होतात. या अभिक्रियेला बहुवारिकीकरण, पॉलिमरायझेशन असं म्हणतात. इथं हजारो इथिलीन रेणूंच्या पुनरावर्ती साखळ्या असतात. प्लास्टिक, कृत्रिम धागे, पॉलिथिनच्या पिशव्या, नळ, तारा, पाण्याच्या टाक्या इत्यादी निर्माण करण्यासाठी इथिलीनचा उपयोग करतात. ऑक्सी इथिलीनचा ज्योत निर्माण करण्यासाठी उपयोग होतो. तेव्हा मुलांनो, आपण अनेक पदार्थांचे रासायनिक गुणधर्म आणि त्यांच्या अभिक्रिया पाहिल्या. त्या नीट लक्षात ठेवा आणि त्यांची उजळणी करा. हो सर.